वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. परीक्षा म्हटली की ताणतणाव येतोच. कधी हा ताण विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गाकडे नेतो आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. फेब्रुवारीत होणाऱ्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शासनाने तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा यशस्वी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती घेतली आहे. प्राचार्य पोपट कडूस, केंद्र संचालक प्राध्यापक गणेश भांड आणि इयत्ता 10वीचे केंद्र संचालक चंद्रकांत डोफे यांच्याकडून. चला तर मग पाहूया कॉपीमुक्त आणि तणावमुक्त परीक्षेसाठी शाळा पातळीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा. वेद बातमीचे संपादक राजेंद्र उंडे यांच्या विशेष अहवालातून. नमस्कार, वेद बातमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा या कॉपीमुक्त कशा होतील या संदर्भात आपण केंद्र संचालक व मुख्याध्यापक, प्राचार्य आणि 10वीचे केंद्र संचालक यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. त्यांनी कॉपीमुक्त अभियानासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार होतो. प्रथमतः आपल्या सर्व शिक्षकांचे वेद बातमीमध्ये सहर्ष स्वागत. मी प्रथम इयत्ता 10वी व 12वी या परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी व 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि तणावविरहित त्यांनी परीक्षा द्याव्यात म्हणून त्यांचं या ठिकाणी उद्बोधन केलेलं आहे. त्यांना पेपर चांगला लिहिता यावा म्हणून सर्व प्रकारच्या सूचना या ठिकाणी एकत्रित करून त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि निश्चितच यापूर्वी या ठिकाणी या केंद्रामध्ये कधी कॉपी झालेली नाही. आणि प्राध्यापक गणेश भांड यांच्याकडे आपण 12वीची परीक्षा कशी सुरळीत पार पडेल आणि कॉपीमुक्त कशी राबवता येईल याबद्दल आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेऊ. नमस्कार, मी केंद्र क्रमांक 302चा केंद्र संचालक. आपण या विद्यालयामध्ये साधारणपणे 4 विविध विद्यालयातून विद्यार्थी सहभागी होतात. यावर्षी 478 विद्यार्थी 12वीच्या परीक्षा केंद्रावर आपल्या 302 केंद्रावर सहभागी होणार आहेत 12वीचे. यासाठी आपण आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर कॉपीमुक्त अभियान या बाबतीत विद्यार्थ्यांना कॉपी करू नये, कॉपीचे काय तोटे होतात कॉपी केल्याने, तसंच या ठिकाणी कॉपी न करता आपण कसे मार्क्स मिळवू शकतो त्या संदर्भात आमच्या सर्व प्राध्यापकांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्या संदर्भात त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी ती भावना रुजावी विद्यार्थ्यांमध्ये, यासाठी सुद्धा सर्व प्रयत्न वर्षभर सातत्याने आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि यावर्षी विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याची या ठिकाणी शपथ पण घेतलेली आहे. आणि त्यामुळं यावर्षी निश्चितपणे परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात आणि तणाव विरहित या ठिकाणी परीक्षा होती यात आम्हाला कोणती तरी मात्र शंका या ठिकाणी नाही. आपल्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचं 10वीचं जे काही परीक्षा केंद्र आहे या परीक्षा केंद्रामध्ये नियमित परीक्षार्थी आणि पुनर्परीक्षार्थी असे मिळून 480 विद्यार्थी यावर्षी प्रविष्ट झालेले आहेत. सर्वसाधारणतः 20-22 ब्लॉक त्यांचे होत आहेत. मंडळाने दिलेल्या सूचना किंवा शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनानुसार आपण प्रत्येक वर्गांमध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. व्हरांड्यात व आजूबाजूच्या परिसरात सुद्धा CCTV कॅमेरे बसवलेले आहेत की जेणेकरून बाहेरून सुद्धा कुठल्याच प्रकारचा त्रास होता कामा नये आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं कुठलंही टेन्शन न घेता परीक्षा देता यावी यासाठी हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर मंडळांच्या सूचनेप्रमाणे ज्या ठिकाणी जे काही आमचे सुपरविजन करणारे शिक्षक असतील
त्यांच्याही मोबाईलचं जे काही चित्रीकरण आहे तेही त्या ठिकाणी चालू राहणार आहे. विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिलेली आहे की याचं चित्रीकरण होत आहे, कुठल्याही प्रकारे ते डिलीट करता येणार नाही. एक महिना 2 महिने ते चित्रीकरण तसंच ठेवावं लागणार आहे. कुणी जर काही आक्षेप घेतला तर त्या पद्धतीनं त्यांना ते चित्रीकरण दाखवायची सुविधा किंवा त्या पद्धतीची तरतूद ही मंडळाने करूनच दिलेली असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आमचे सन्माननीय प्राचार्य कडू सर असतील, उपप्राचार्य त्या ठिकाणी शिंदे सर असतील किंवा आम्ही सर्वजण असू, विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर कॉपी पकडली गेली तर 3 वर्ष त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारे परत परीक्षार्थी होता येत नाही किंवा परीक्षा देता येत नाही. त्याचं आयुष्य हे कुठंतरी थांबलं जातं. यासाठी कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी हे तणावमुक्त वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षा द्यावी आणि कुठल्याही प्रकारे कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करू नये यासाठी आम्ही त्यांना उद्बोधित केलेलं आहे आणि त्यांना परीक्षा. वेद बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. परीक्षा म्हटलं की मानवी जीवनात हा तणाव असतो. मानवी जीवनाच्या आयुष्यातली कोणतीही परीक्षा असली तो तणावाखाली असतो. आता नुकतीच 10वी आणि 12वीची परीक्षाची सुरुवात होणार आहे आणि अनेक विद्यार्थी परीक्षेचा तणाव घेतात. काही ठिकाणी कॉपीचे प्रकार होतात तर काही ठिकाणी विद्यार्थी परीक्षेच्या तणावामुळं विविध आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केलेला असतो. तर आपल्या देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात तणावमुक्त परीक्षा, कॉपीमुक्त परीक्षा राबवण्याची संकल्पना ही विद्यालयाने चालू केलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांकडे आपण आज जाणून घेणार जाणार नाही. कोणत्याही गोष्टीचा आम्ही तणाव घेणार नाही. जसे आम्हाला जमेल त्यानुसार आम्ही परीक्षा देणार आहोत. या शाळेत कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवलं जात आहे. हो, आणि तुम्हाला वर्षभर तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी याचे काही प्रशिक्षण दिले का? हो, तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी व त्यासाठी कसे सामोरे जावे यासाठी आम्हाला वर्षभर जे परीक्षा होते त्यामध्ये खूप चांगले मार्गदर्शन दिलेले आहे. ओके, धन्यवाद. विद्यालयाने यांना वर्षभर तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी हे सांगितलेलं आहे आणि ते त्या परीक्षा तुम्ही या परीक्षेला कसे सामोरे जाणार आहात? आता बऱ्याचशा ठिकाणी विद्यार्थी परीक्षेचा तणाव घेतात आणि नको तो मार्ग पकडतात. तर विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतात? स्वतःच्या कष्टाने आणि भूमकडे मार्ग पाडल्याने पुढे जाऊन भविष्यात काही घडता येईल असंच माझं म्हणणं आहे. इयत्ता 10वी व 12वीच्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वेद बातमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तणावमुक्त व कॉम्पीमुक्त परीक्षा द्या. विद्यार्थी जीवनात आनंद मिळवा.